भलती या भावे शरण जाता भेटी, भलती या भावे शरण जाता भेटी, पाडितसे तोटी जन्म व्याधी, पाडितसे तोटी जन्म व्याधी, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाय वंदितासे, एका जनार्दनी पाय वंदितासे, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी. शीश पर खड़ा हो अखियों में पानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी. शीश खड़ा ले चला ऐसे राम सिया जी संग हो जैसे, शीश खड़ा ले चला ऐसे राम सिया जी संग हो जैसे. अब इनके छाँव में रहेगी राजधानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी. पल चिन्ह लागे सदियों जैसे, 14 वर्ष कटेंगे कैसे, जाने समय क्या खेल रचेगा, कौन मरेगा कौन बचेगा. कब्र मिलन के फूल खिलेंगे, नदियाँ के 2 फूल मिलेंगे. जी करता है यही बस जाए, हिल मिल 14 वर्ष बिताए. राम बिन कठिन है एक घड़ी बितानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी. नाम स्मरण घडो संत समागम, वापुगाची भ्रम को देवा, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम
देणे देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी. प्रथम विठ्ठल रुक्मिणीच्या चरणावर नतमस्तक होऊन महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन तुम्हा सर्व सत्संग परिवाराला माझा हरिओम. संस्कार गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. गुणांचा गुणाकार म्हणजे आपल्यामधील गुण वाढवणं आणि दोषांचा भागाकार म्हणजे आपल्यामधील दोष कमी करणं. आज काळाला गरज आहे संस्कारांची. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आईने संस्कार दिले होते, जिजाऊ मातेने. तसंच प्रत्येक आईने आपल्या मुलाला संस्कार सांगले पाहिजे, संस्कार लावले पाहिजेत. तेव्हाच एक सक्षम घर, एक सक्षम होऊ शकतं. संस्कार काळाची गरज आहे. आणि ह्या एज्युकेशनमुळं तर इतकं झालेलं आहे की हे संस्कृती आणि संस्कार हे दोन्ही कुठंतरी लोपल्यासारखं वाटत चाललेलं आहे. आजकाल मुलं एज्युकेशनच्या नावाने बाहेर देशात चाललेले आहेत, दूर दूरवर चाललेले आहेत, आईबाबांपासून लांबवर चाललेले आहेत. आणि त्यामुळं त्यांना संस्कृती आणि संस्कार यामधला अंतर पडलेला आहे. संस्कार आणि संस्कृती ह्या दोन्ही गोष्टीची सुरुवात आपल्या घरापासूनच होते, आपल्या आईपासूनच होते. आपल्या आईने आपल्या मुलाला, आपल्या मुलीला योग्य संस्कार आणि संस्कृती सांगली पाहिजेत. आपली संस्कृती काय आहे, आपले संस्कार काय आहेत, संस्कार आपले कसे आहेत, आपण कसे आहोत हे आपले संस्कार आणि आपले हे घर सांगतं. आपण कसे आहोत हे आपल्या संस्कारामुळं कळतं. आपलं घर कसं आहे हे आपल्या संस्कारामुळं कळतं. मला तर असं वाटतं की एज्युकेशन इज इम्पॉर्टंट बट नथिंग ऑल. एज्युकेशन हे महत्त्वाचं आहे. या जगात जगायचं असलं तर शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. पण तुम्ही जर जेव्हा परमात्म्याकडे जाल ना तेव्हा ते तुमचं एज्युकेशन बघणार नाही. तू डिग्री करून आलास की तू PG करून आलास, तू काय केलास, BEd केलास, BA केलास हे बघणार नाही. तू मी दिलेल्या आयुष्यात तू किती वेळ मला दिलास हे तो बघतो. की तू किती शिकलेला आहेस, किती डिग्र्या मिळवलेला आहेस हे बघत नाही. म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलाला संस्कार लावले पाहिजेत. आणि हे शिक्षण जे आपण शिकतोय ना, जे काळाची गरज आहे शिक्षण जे आपण शिकतोय हे आपण कुठे वापर करत आहोत? आपल्या ग्रंथांसाठी. आम्हाला शिबिरमध्ये एक सांगलं गेलेत की शिक्षण हे समानत्वासाठी आहे. जे आपण शिकतो ना ते आपल्याला समानत्व दृष्टी आणून देतं. म्हणून शिक्षण आहे की अहंकारासाठी नाही. शिक्षण शिकल्याने मोठे होतात, पैसे मिळवतात, जॉब्स करतात, तेव्हा ते कुठं होते आणि कुठं आलेत हे मात्र विसरतात असं मला वाटते. पण असं शिक्षणामुळे झालं नाही पाहिजेत. शिक्षणामुळे सर्वांमध्ये समानत्व दिसलं पाहिजेत. आणि काल 26 नोव्हेंबर कॉन्स्टिट्यूशन डे म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिलं होतं. शिक्षणामुळेच त्यांनी हे सगळं केलेलं आहे. एवढं महत्त्व आहे शिक्षणाला की आज आपण इंडिपेंडेंट आहोत आपल्या देशामध्ये. कोणामुळे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. महत्त्व शिक्षणाला खूप आहे पण आपण आपल्या शिक्षणाचा योग्य वापर करत नाही. आणि मी तर असं म्हणेल, चुकलं तर माफ करा, पण सांगते मी की आजकालचे तरुण हे शिक्षण शिकत आहेत पण ह्या शिक्षणाचा योग्य वापर नाही. सोशल मीडियाला अटॅक्ट होत आहेत. सोशल मीडियाकडे त्यांचं चॅटिंग, रील्स बघणं. मी पण फोन वापरते असं नाही, पण मी सांगते की जे चाललेलं आहे हे शिक्षणामुळे नॉलेज खूप वाढत आहे पण त्या नॉलेजचा योग्य वापर कुठे करता येईल हे मात्र लक्षात येत नाही. हे कुठेतरी आपण विसरत चाललेले आहोत की आपले संस्कार, आपली संस्कृती हे काय आहे. आणि संस्कृतीसाठी एक उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करते. केळ खाऊन ते डस्टबिनमध्ये टाकणं हे कृती आहे आपली. तेच केळ आपण खाऊन रस्त्यावर फेकणं हे विकृती आहे. पण जे केळ रस्त्यावर टप्पर फेकलेलं आहे ते केळाचं टप्पर आपण डस्टबिनमध्ये टाकणं, दुसऱ्याने रस्त्यावर टाकलेलं बरं ते आपण डस्टबिनमध्ये टाकणं हे संस्कृती आहे. आणि मला वाटतं की असं कोणाच ग्रंथात लिहिलेलं नाही की तुमची संस्कृती म्हणलं तर ह्या धर्माची ही संस्कृती आहे हेच केलं पाहिजे असं कुठे ग्रंथ. मी ग्रंथांचं वाचन जास्त केलेले नाही आहे, फक्त ज्ञानेश्वरीच माहीत आहे मला.
आणि असं कोण्याच ग्रंथामध्ये कदाचित नसेल की तुमची हेच संस्कृती आहे, तुम्ही हेच पालन करा. संस्कृती म्हणजेच माणुसकी आणि माणुसकी म्हणजेच संस्कृती असं मला वाटतं. धन्यवाद. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. 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 राम कृष्ण हरि. राम कृष्ण हरि. राम कृष्ण हरि. भगवत कृपेने चालू असलेल्या या सत्संग कार्यक्रमामध्ये विषय प्रवेश करण्यापूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून आलेले समस्त भाविक संतजन श्रोते या सर्वांनाच आदरपूर्वक व्यासपीठावरून प्रणाम आहे. जे काही विषय आपला चालू आहे हे आपली परमेश्वराकडे जाणारी यात्रा आहे. हळूहळू एक एक पाऊल आपलं पुढे पुढे टाकत परमेश्वराकडे जायचं आहे. एक एक पाऊल आपण टाकत गेलं तसतसं परमेश्वराची जे यात्रा आपली संपन्न होत आहे, ते जे गाव आहे, ते जे धाम आहे, पावला पावलाला ते जवळ होत चाललेलं आहे. त्या दिशेनं पडलेलं पाऊल एक एक पाऊल परमेश्वराचं धाम जवळ करतंय.
आणि त्याच्या उलट दिशेनं पडलेलं पाऊल एक एक पाऊल देवापासून दूर घेऊन जाते. पाऊल टाकणं हे पुरुषार्थ आहे, परंतु त्याच दिशेनं पाऊल टाकणं हा विवेक आहे. पाऊल टाकणं हा पुरुषार्थ आहे आणि त्याच दिशेनं पाऊल टाकणं हे काय आहे? विवेक आहे. केवळ पाऊल टाकत जाणं देवाकडे जाईल असं नाही. दिशा निर्धारित करण्यासाठी विवेकाची आवश्यकता आहे आणि तो विवेक बाजारात मिळणार नाही. रामचरित मानसमध्ये खूप सुंदर अशी चौपाई आहे. बिन सत्संग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. बिन सत्संग विवेक न होई. जे योग्य दिशा दाखवणारा विवेक, टाकलेलं पाऊल त्याच दिशेनं पडतंय का हे समजण्यासाठी लागणारा विवेक कुठून मिळणार? तर ते सत्संगमधून मिळणार. सत्संगमधूनच मिळणार. सत्संगमधून मिळणार, पण सत्संगमधूनच मिळणार. दोन वेगळे वेगळे गोष्टी आहेत. कदाचित तुमच्या लक्षात येतच नाही, तरी आणून देण्यासाठीच मी इथं बसलेलं आहे. सत्संगमधूनच मिळणार विवेक. कारण की सत्संग त्यालाच म्हणतात की जे असत असलेल्या गोष्टी आणि सत असलेल्या गोष्टीचं विभाजन, त्या दोन्हीचा वेगळेपणा सांगण्याचा जो विषय आहे त्याचं नाव सत्संग आहे. परंतु सत्संगाच्या नावानंही असत वस्तूच्या प्राप्तीसाठी लोकांची धाव आहे. सांसारिक वस्तू, पदार्थ, व्यक्ती, संपत्ती, संपदा, सत्ता इत्यादी गोष्टीसाठी आम्ही सत्संगचा जर आधार घेत असाल तर ते सत्संग नाही, ते असत्संग आहे. सत्संग हे नाव केव्हा सार्थक होईल? असतचा त्याग आपल्या मनातून, असतची ममता, असतचं तादात्म्य, असत्संग जे आपली एकात्मता आहे याचा संबंध विच्छेद झाला तरच त्याचं नाव सत्संग आहे. आणि म्हणून विवेक कुठून मिळते? सत्संगमधून विवेक मिळते. बिन सत्संग विवेक न होई. सत्संगमधून विवेक मिळते. पण तुम्हाला जिथं ज्या महाराजाकडे बसल्यानंतर प्रलोभनाची भाषा ऐकायला मिळत असेल, तुम्ही असं केल्यामुळे तुम्हाला हे मिळते आणि तसं केल्यामुळे ते मिळते. सांसारिक लालच, लालसा, अपेक्षा, आशा, कामना वाढवणारा जर तुम्हाला ऐकायला मिळत असेल तर मी निश्चितपणे सांगतो की ते सत्संग नाही. ते काय आहे सांगा? असत्संग आहे.
तुम्ही म्हणा असत्संग आहे, सत्संग ते नाही. मग आम्ही येतो सत्संगच्या नावानं, पण अपेक्षा कशाची राहते? असत पदार्थाची, असत वस्तूची अपेक्षा घेऊन आपण येतो. म्हणून सत्संगचा लाभ काय आहे तर विवेक प्राप्ती. सत्संगमुळे तुम्हाला फक्त विवेक मिळते, पदार्थ मिळणार, पदार्थ हे मिळणार नाही. मी मागे कधीतरी सांगितलं होतं की सत्संग किंवा सनातन धर्म पद देणारा नाही, हे पद्धत देणारा आहे. माणसाला माणुसकीनं जगण्यासाठी जे पद्धत लागते ते कोण देते? ते पद्धत म्हणजेच विवेक आहे. खूप समजून घ्या. तर सत्संगमध्ये विवेक मिळते. तुमच्याकडे जे काही पसारा पडून आहे, हे मनुष्य शरीर हे एवढं पराक्रमी आहे, प्रतापी आहे, पुरुषार्थी आहे, प्रभावी आहे, सर्व काही आहे. नाथ महाराजांनी तर याचा उल्लेख असं केलेला आहे की पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा. जेवढं हे ब्रह्मांडामध्ये पसारा आहे तेवढं तुमच्या पिंडामध्ये आहे. पिंडामध्ये देवी देवता, सृष्टीमध्ये जे जे काही आहे, नदी नाले पर्वत वृक्ष पाषाण, जे जे काही आहे ते सर्वच तुमच्या शरीरामध्ये आहे. एवढं महत्त्वपूर्ण हे शरीर आहे. परंतु आत्ताच कुमारी यमुनानं सांगून गेले की संस्कार नसतील तर आपल्याकडे जे काही आहे त्याला कुठं लावावं हे समजत नाही. ते लावायचं समजणं म्हणजेच त्याला विवेक म्हणतात. विवेक नसेल तर आपल्याकडे असलेली संपत्ती निरर्थक आहे, काही त्याचा अर्थ नाही. सत असत विवेक, सदासत विवेक म्हणतात त्याला. तर हे विवेक सत्संगमध्ये मिळते आणि हे सत्संग संताकडे मिळते. संत कोणाला म्हणावं? ज्याच्याकडे विवेक आहे त्याला संत म्हणा. महाराज कोणालाही म्हणा, पण संत मात्र कोणाला म्हणावं? ज्याच्याकडे विवेक आहे त्यालाच म्हणा, असं आग्रहानं सांगतो. आग्रहपूर्वक सांगतो की संत कोणालाही म्हणूच नका प्लीज. त्याला बी उगाच तुम्ही संत म्हणून त्याला हे सगळे हजारो लोकांना हरिभक्त हरिभक्त म्हणून त्याला बी कळलं नाही की आपण नाही म्हणायचं. त्याला हे ऐकून वाटलं की खरं आहोच आपण, असा भ्रम झाला बिचाऱ्याला. त्याला बी त्याचा बी घात होऊन जाते. आणि हे संताकडे विवेक आहे याची पुष्टी संत ज्ञानेश्वर महाराजांनीही आपल्या ओवीत केलेली आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेका असणे कीजे. है ना. जसं गुरु तिथं ज्ञान आहे तसं संत तिथं विवेक आहे. म्हणून आपणाला संताची संगती संसारासाठी नाही करायची तर विवेकासाठी करायची. आणि हे संसार जे आहे, विवेकाशिवाय हे संसार
तरुण जाणं अशक्य आहे. संसाराला विवेक काय करते तर सोडायला लावणं समजायला लावते. संसार असा आहे हे समजून देते. आणि विवेका वाचून जे संसार सोडतात ते दोन्हीकडून मुक्तात. संसाराकडूनही आणि परमार्थाकडूनही मुक्तात. ते दोन्ही त्याच्या हाताला लागत नाहीत. एक सरळ सांगतो की संसार हे सोडायचा नाही, संसार हे समजायचा आहे. समजून घेणं आहे संसाराला, सोडण्याची वस्तू नाही आहे. कारण की संसार सोडायचा असेल तर तुम्हाला पहिलं देह सोडावं लागेल. काय सोडावं लागेल? देह. कारण की सगळ्यात पहिला संसार आणि मोठा संसार आणि सगळ्या संसाराचं मूळ जर काय असेल तर ते देह आहे. ब्रह्मचारी असला तरी शरीरामुळे तो कोण आहे? संसारी आहे. संन्यासी असला तरी शरीर तादात्म्य जोपर्यंत आहे तोपर्यंत कोण आहे? संसारी आहे. जोवरी नाही निरसला देह, संतांचीच वाणी आहे. जोवरी नाही निरसला देह तोवरी अवघे संसारिक. मी संसारी, तुम्ही संसारी, सगळी संसारी. म्हणून विवेक काय करते तर देह नवे देह सरे, मी हे नुरे, उरला उरे विठ्ठल. हे विवेकाचं काम आहे. विवेक काय करते तर तुम्हाला सांगून देते की तुम्ही ज्या शरीराला मी म्हणता ते शरीर तुम्ही नाही. हे शरीर पांचभौतिक आहे. हे शरीर प्रकृतीजन्य आहे. हे शरीर जड आहे. आणि हेच जगद्गुरु शंकराचार्य सांगतात की हे शरीरामध्ये जे काही आहे सामग्री हे तुम्ही नाही. मन बुद्धी चित्त अहम इंद्रिय. मनो बुद्धि हंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च योम भूमिर न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. कठीण जरी असल तरी मनुष्य शरीर हे कठीणाईतून निघण्यासाठीच दिलेलं आहे. विषय कठीण आहे असा निश्चय होणं खूप मुश्किल आहे की मी शरीर नाही असं म्हणणं तर खूप शब्दातून खूप सोपं आहे. परंतु संतांचा विवेक जर मिळाला तर काहीही कठीण नाही. प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागिली, अनुतापाची ज्वाळी देह बुद्धी हाविली. वास्तविक यज्ञ काय आहे तर हे धुपट काढायचं यज्ञ सर्वांना माहीत आहे. पण संतांनी जो यज्ञ केलेला आहे याला ज्ञानयज्ञ असं म्हणतात. कोणता यज्ञ? एक द्रव्ययज्ञ आहे. आपण जे धान्य टाकतो, समिधा टाकतो, तूप टाकतो इत्यादी त्याच्यामध्ये जे टाकून जे धूर निघतो, अग्नी प्रकट होतो, याला कोणता यज्ञ म्हणतात? द्रव्यज्ञ म्हणतात त्याला. है ना? है ना महाराज? बरोबर. परंतु संतांचा यज्ञ द्रव्ययज्ञ नाही, ज्ञानयज्ञ आहे. ज्ञानाग्नीर भस्मसात कुरुते.
विवेक आणि ज्ञानाच्या अग्नीमध्ये, धडधडीत अग्नीमध्ये, धडधडीत वैराग्याचा अग्नी, त्याच्यामध्ये त्यांनी देहबुद्धीचं हवन केलं की मी देह नाही, मी वासुदेव आहे, मी चिदानंद आहे, मी शिवोहम आहे, मी शरीर नाही. जे मी शरीर आहे वाटत होतं त्या आहेपणाचा भाव ज्ञानाग्नीमध्ये आहूत केला, आहुती टाकली. हे कोणता यज्ञ आहे? ज्ञान यज्ञ कुठं होते? कोण्या कुंडामध्ये? कोणते लाकडं लागते? म्हणून कलियुगामध्ये आता ते यज्ञ आता राहिला नाही. योगयाग विधी येणेनो हे सिद्धी. आणि याच्यामध्येच एक यज्ञ सांगितलेला आहे, यज्ञानाम जप यज्ञोस्मी नाम जप यज्ञ तो परम. नाम काय करते तर मी सोहम, मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, मी परमात्मा आहे, मी परमात्मा आहे असं नामस्मरण करीत 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 मी देह आहे हे बुद्धी त्या नामजप यज्ञामध्ये हवन होऊन जाते, जळून जाते. ज्या गोष्टीचा तुम्ही ध्यास करता त्या गोष्टीमध्ये तुम्ही तदाकार होता आणि त्याच्या आधीचं जे पूर्वाभास होता ते संपून जातो. आता कसं आहे, मी देह आहे, मी देह आहे, मी बाई आहे, मी पुरुष आहे, मी महाराज आहे, हे देहाध्यास आहे, हे समिधा आहे, हे लाकूड आहे, हे आहुती टाकण्याचं द्रव्य आहे. मी देह आहे, मी स्त्री आहे, मी अमुक आहे, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे. मग विवेक जर झाला, ज्ञानाग्नी जर असेल तर त्याच्यामध्ये मी आत्मस्वरूप आहे, मी चिदानंद आहे, सोहम सोहम, मी परमात्मा आहे, सोहमस्मि इति वृत्ती अखंडा, दीपशिखा सोई परम प्रचंडा. आहे की नाही? हे जर आपण जप करीत राहिलं, नाम जप यज्ञ तो परम, या यज्ञामध्ये मी परमात्मा आहे असं त्या नामाचा भाव असल्यामुळे मी देह आहे म्हणायचा भाव त्याच्यामध्ये जळून जाते. सारखं जप करीत राहा, जप करीत राहा, जप करीत राहा. पण तेही संताकडूनच विवेक मिळवून तुमच्यात तुम्ही जर जाऊन म्हणत बसलाव तर काहीच होईना. हे यज्ञ आहे कलियुगातला, नाम जप यज्ञ तो परम. मी महाराज आहे, मी महाराज आहे म्हणायचं जे ससेमिरा लागलेला आहे ते संपून जावं की मी चिदानंद रूप आहे. हे जप आहे. आणि बघा, हे शरीर आहे ना, हे देवालय आहे. देह देवालयम प्रोक्त जीवो देव सनातन. हे देह देवालय आहे आणि देहात असलेला जीवात्मा हे देव आहे. ह्या देहातला देव कोण आहे? जीवात्मा आहे. मग तुमच्या सगळ्यामध्ये आहे ना जीवात्मा, तेच देव आहे. देह देवालयम प्रोक्त जीवो देव सनातन. हे सनातन असलेला देव हे जीव आहे, याला नाश नाही. याची पूजा कशी करायची? कशानं करायची? त्यजेद अज्ञान निर्माल्यम. त्यजेद, ज्या देवावर टाकलेले फुलं असतात, ज्या दिवशी पूजा केलेली असती, पुष्पहार असेल, फुलं असतील, जे काही असेल पदार्थ, ते दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला
पुष्पहार फुलं असं नाव राहत नाही, त्याचं नाव काय पडते? निर्माल्य म्हणतात त्याला. काय म्हणतात? दुसऱ्या दिवशी आज केलेली पूजा, जे हळद आहे, कुंकू आहे, पुष्प आहेत, फुलं आहेत, पदार्थ आहेत, जे सुगंध द्रव्य आहेत, हे त्या ठिकाणी आपण जे वाहतो देवाला, ते आज वाहिलेले उद्या सकाळी त्याचं नाव काय? पाठ करा एक बार. काय म्हणतात? निर्माल्य. आणि ते सकाळी उठून ते सगळं काढून टाकावं लागते, है ना. तर आता हे जीवरूपी देवाला वाहिलेलं निर्माल्य काय आहे? तर मी देह आहे, मी देह आहे. हे निर्माल्य काढून टाकायचं आहे. त्याच्यात अज्ञान निर्माल्यम सोहम भावेन पूजयेत. खूप उंची गोष्ट सांगालो, लक्ष लावून ऐका. निर्माल्य देह मी आहे, हे निर्माल्य काढायचं आहे आणि सोहम भाव हे पूजा करायची आहे. सोहम भावानं त्याची पूजा करायचं आहे. सोहम भावे त्याची पूजा उपचार आरतीमध्ये. सोहम भावेन पूजयेत. ते देवालयं प्रोक्त जीवो देव सनातन. त्याच्यात अज्ञान निर्माल्यम, अज्ञानरूपी निर्माल्य आहे. कोणता अज्ञान? मी देह आहे, मी जीव आहे, मी फलाना आहे, मी अमुक आहे. हे अज्ञानरूपी निर्माल्य काढून टाकायचं आणि सोहम भावेन पूजयेत. सोहमस्मी इति वृत्ती अखंड. दीपशिखा सोई परम प्रचंड. दीपशिखा आहे परम प्रचंड. तर तुकोबाराय बी सांगतात, सांडोनी सर्व चिंता संतपदी लक्ष लागो. सुंदर आहे वाक्य. आपण सगळी चिंता सोडून द्या. मी दरिद्री आहे, मी दुःखी आहे, मी शरीर आहे, मी रोगी आहे, हे सोडा. सांडोनी सर्व चिंता संतपदी लक्ष लागो. मुक्त मी सर्व संगी सर्वदा वृत्ती जागो. मी मुक्त आहे, मी बंधन नाही, मला मुक्ती नाही, बंधन बी नाही, मी मुक्तच आहे. सांडोनी सर्व चिंता संतपदी लक्ष लागो. मुक्त मी सर्व संगी सर्वदा वृत्ती जागो. भाविक प्रेमळाच्या संगती चित्त लागो. कशामुळे? आपला विवेक जागा राहण्यासाठी. संतांच्या संगतीमध्ये चित्त लागण्याचं कारण, लावण्याचं कारण की आपला विवेक जागृत राहो नेहमी, की मी सर्वदा मुक्त आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूप विभुर्व्यापी सर्वत्र सर्वेन्द्रियाणां. सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवो. हे मुक्ती आहे. किती समजलं तुम्हाला? काही नाही, मला माहीत नाही. मी आपल्या छंदामध्ये गात राहिलो, सांगत राहिलो बस.
मुक्तमी सर्वसंगी सर्वदा वृत्ती जागो. जागो रे भाई जागो. झोपलेल्या जीवानं आता जागं व्हायचं आहे. विवेक हे जागं करण्याचं उपाय आहे. तर हे परमेश्वराकडं जाण्याची यात्रा आहे. तिकडं पाऊल टाकण्याची योग्य दिशा आहे. देवाला जवळ करायचे पाऊल पडत असतील तर त्याच्यासाठी दिशा दर्शन करण्यासाठी दिक्सूची ज्याला म्हणतात, काय म्हणतात त्याला? दिक्सूची. हे ईशान्य आहे, वायव्य आहे, आग्नेय आहे, नैऋत्य आहे, पूर्व आहे की पश्चिम आहे, उत्तर आहे की दक्षिण आहे, हे दिशा सांगणाऱ्या यंत्राला काय म्हणतात? काय म्हणतात? दिक्सूची म्हणतात त्याला. दिक्सूची. तुमच्या इंग्लिशमध्ये काय म्हणतात? हां, काय म्हणतात की मला इंग्लिश आहे ना. आमच्या भाषेत त्याला दिक्सूची म्हणतात. ते बरोबर ठेवलं की दाखवते असं, हे पूर्व आहे, हे पश्चिम आहे. तसं परमार्थातली दिक्सूची काय आहे? विवेक. परमार्थातली दिक्सूची हे विवेक आहे. दिक्सूची कोणाकडे नाही. म्हणून वास्तूच्या नेमात आमचे घर नाहीत, वास्तूच्या नेमात आमचं वास्तव्य नाही, वास्तूच्या नेमात आमची वस्तू नाही, वास्तूच्या नेमात आमचा व्यवहार नाही, वास्तूच्या नेमात आमचं जीवन नाही. सगळी वास्तू बिघडून गेली आणि वास्तू बिघडून गेल्यामुळे आमचं जीवनच बिघडलं सगळं. कशामुळे हो? कशाचा आधार घ्यायला नाही आम्ही? दिक्सूचीचा. कोणते दिक्सूची? गेली विसरून? विवेक नावाची दिक्सूची आहे. देवाकडे जाण्याची यात्रा तुम्हाला जर करायची असेल, एक एक पाऊल टाकलं तर ते जवळ येत असेल तर ते योग्य दिशेनं पाऊल पडला असेल तर. आणि योग्य दिशाला पाऊल टाकण्यासाठी आधार कोणाचा घ्यावा लागते? विवेकाचा. आणि विवेक मिळविण्यासाठी आधार कोणाचा घ्यावा लागते? संतांचा. आणि संतांचा आधार म्हणजेच सत्संग आहे. हे साखळी आहे, हे दिक्सूची आहे. शास्त्र आमच्यासाठी दिक्सूची आहे. ज्ञानेश्वरी आमच्यासाठी दिक्सूची आहे. विवेक आहे. कार्य व्यवस्था करण्याचं व्यवस्था असेल तर ते आमचं वेद आहे, शास्त्र आहे. त्यांनी आम्हाला व्यवस्थित करून दिलं की हे असं आहे, हे तसं आहे. जसं दूध आणि पाणी वेगळं करण्याचं कला, वेगळं करण्याची विशेषता, जे ज्ञान आहे ते राजहंस पक्षाकडे आहे. कोणाकडे? राजहंस पक्षाकडे आहे. राजहंस पक्षी पांढरा असतो राजहंस. कोण कोण बघितले? राजहंस पांढरा पक्षी आहे, परंतु ओळखणं खूप कठीण आहे. त्याची एक खूण सांगतो ओळखण्याची. तुम्हाला कधी ओळखायची पाळी आली तर एक खूण सांगतो तुम्हाला राजहंस. आणि कशामुळे ओळखू येत नाही तर त्याच नमुन्याचा, त्याच रंगाचा एक पक्षी आहे. काय नाव त्याचं? सगळ्याला माहीत आहे. बगळा. बगळे. बघ अळे. त्याचं नावच आहे बघ. बगळा. त्याची खून मग कशी ओळखू येणार तुम्हाला? हे राजहंस आणि हे बगळा, हे कसं कळणार? बगळ्यामध्ये एवढं नाटक आहे की राजहंसामध्ये तेवढं नाही. बगळा जर नदीच्या काठावर बसला ना, हा 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 हा, हिमालयाला तप करायला गेलेला तपस्वी बी तेवढा ध्यान धरत नाही.
तेवढं तटस्थ बसू शकत नाही. असं ध्यान धरून बसते. ध्यानमुद्रा महादेवी गा. ध्यान लावून बसते. त्या मासोळीला, पाण्यातल्या मासोळीला बी असा भरवसा येते की हे कोणीतरी महात्मा नदीच्या तीरावर तपाला आलेला आहे, अनुष्ठानाला आलेला आहे, सत्संगला आहे, आपल्या नदीच्या काठाला. हां, सत्संगला म्हणालो, माफ करा, मी बी म्हणतो माफ करा, चुकलं ना. असं ध्यान धरून बसलेला बगळा आहे. आ हा 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 हा. नारदाच्या गादीवर येऊन बसल्यावर कसं वाटतं की हा महात्मा आहे, खूप मोठा महात्मा आहे. ध्यान धरण भरोसा करीत 5 माणसं 10 माणसं, हे माणसं म्हणालो, मासोळ्या त्या बगळ्याच्या जवळ जवळ येतात है ना. एक महात्मा आहे, चला दर्शनाला, चला सत्संगला. लय महात्मा आहे, बगळा पांढरा सिपट आहे, ध्यान धरून बसलेला आहे. चला रे चला, ह्या गावचे त्या गावचे, किनवटहून आदिलाबादहून, अरे रे रे, चला रे चला. जवळ 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 जातात. महात्म्याचं दर्शन तर घ्यावं. चला, आपल्याच्यानं तप होत नाही तर नाही, तप करणाऱ्याचं दर्शन तर घ्यावं म्हणून जवळ येतात. ते बगळा हळून मधल्या डोळ्यानं बघत राहते, बारीक नजर टाकून. यालेत येऊ द्यावं. आत्ताच आपला महात्मा पण उघडा पाडू नये, झाकून ठेवून राहते. असं जसं पाण्याच्या बाहेर थोडा आला मासा, हा साधूची समाधी उतरून जाते. गटकन धरून त्या मासोळीला गिळून घेते. असं काम खाता. तसं काही बगळ्यानं बऱ्याच मासोळ्या गिळल्या, बऱ्याच मासोळ्या गिळून कृत केल्या. अरे एक ध्यान ठेवा, बगळ्याच्या आणि राजहंसाचा परिचय सांगतो तुम्हाला. राजहंस त्याला म्हणतात की जे पाण्यातले किडे धरून खात नाही, जे मोती वेचून खाते. आणि बगळा त्याला म्हणतात की जे चिखलातले किडे जंतू खाऊन घेते. हे याला बघा खाताना काय खायले, बघा त्याला, बगळ्याकडं बघा, राजहंसाकडं बघा, मोती खायले की चिखलातले जंतू खायले, एक बार बघा. हे संसार जमा कराले का देवाच्या प्राप्तीसाठी कराले का धन जमा करायसाठी कराले, याच्याहून तुम्हाला बगळ्याची आणि राजहंसाची ओळख होऊन जाते. तुम्हाला स्पष्ट सांगून द्याल तुम्हाला काय करायला ते ओळखून घ्या. कोणीकडे चाललंय, काय खायले. नाशवान पदार्थासाठी जर ध्यान धरत असाल, कीर्तन करीत असाल तर कोण आहे? तुम्हीच म्हणा, मी कशाला म्हणू. मी चकली खाय ना, आता मी ओळखीला बगळ्याला मी जाय ना तसल्यापासून. तुमची चिंता आहे मला, माझं काहीच नाही. आता बगळे तर एक राजहंस नावाचा पक्षी आहे, त्याच्यामध्ये एक अशी कला आहे की दूध आणि पाणी वेगळं करण्याची कला आहे. त्याच्या चांचूमध्ये देवानं असं एक आम्लतत्व भरलेलं आहे. कोणाच्या? राजहंसाच्या. आम्ल पदार्थ त्याच्या चोंचीमध्ये, चांचूमध्ये टाकलेलं आहे की ती अशी चोंच त्या दुधात टाकल्याबरोबर दूध एकीकडे आणि पाणी एकीकडे होऊन जाते. असं तुम्ही कधीतरी दुधामध्ये लिंबू टाका, कसं होते तसं होऊन जाते ते. माझा भरोसा नसला तर राजहंस आणा घरी, दूध पाणी मिसळून ठेवा त्याच्यापाशी, तुम्हाला कळून येईल. ज्याला संसार आणि परमार्थ याच्यातला भेद कळाला ते विवेक आहे, ते राजहंस आहे. म्हणून ज्याला
नश्वर अनश्वरत कळाली, शाश्वत नाशवंत कळालं, ज्याला सत असत कळालं, हे राजहंसाची चोंच आहे, ते विवेक आहे. राजहंसाला जशी चोंच असते तसं संताकडे विवेक हे त्यांची चोंच आहे, वेगळं करण्याची. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे की एक गुणात्मक संसार आहे, रजतम सत्व गुणाशी संबंधित असलेला हा प्रपंच आहे आणि हे आसार आहे, त्रिगुण आसार. आणि जे गुणातीत आहे ते निर्गुण म्हणतात त्याला. निर्गुण हे सार. सार आसार या दोन्हीचा विचार म्हणजे विवेक. हरिपाठ. तर हरिपाठ हे विवेक आहे. काय आहे? संतांचे वाङ्मय विवेकपूर्ण आहेत, संतांचे शब्द विवेकपूर्ण आहेत. हे त्यांनी निवड केलेली आहे की हे सार आहे. हे हरिपाठामध्ये किती स्पष्ट सांगितलं, त्रिगुण आसार, निर्गुण हे सार. सारासार विचार हरिपाठ. मग सार आणि आसाराचा विचार केला तर सार काय आहे तर हरिपाठ आहे. कोण म्हणाले? त्याच हरिपाठामध्ये बघा, वेदशास्त्र प्रमाण. पुढे म्हणा, एक नारायण सार. सारे जपा आणि सार जपा, आहे की नाही? नारायण काय आहे? सार आहे. तर हे असत आणि सत. आणि यालाच 15व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जे प्रपंच वृक्षाला तोडायचं आहे, काढायचं आहे, तर त्याला कोणतं शस्त्र सांगितलं हो? असंग शस्त्रेन दृढेन छित्वा. 15वा अध्याय. कोणतं शस्त्र? 20 श्लोकामधला एक श्लोक आहे. ऊर्ध्वमूलधशाखा श्वत्थं प्राहुर्व्ययं छंदांस्य पर्णानि यत्संवेद स वेदवित. याचं असं सांगितलं की अर्जुनानं विचारलं, मग याला तोडायचं कसं? त्याला एकच उपाय आहे, असंग शस्त्रेन दृढेन छित्वा. हे 15व्या अध्यायातला श्लोक आहे. कोणतं शस्त्र आहे त्याला? असंग होणं. देह तादात्म्यातून, सांसारिक पदार्थातून, हे सगळ्या जड पदार्थातून असंग होणं. आता त्याला माझं म्हणणं हे संग आहे आणि हे याचा माझा संबंध नाही, मी परमात्माचा आहे, हे वेगळं आहे, असं करणं म्हणजे याला काय म्हणतात? असंग. आता बाई मी झाले निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडी याला संग. हे असंग हेच शस्त्र आहे. हे काही काठीनं, कुऱ्हाडीनं, तलवारीनं कापायचा वृक्ष नाही. असंग शस्त्रेन दृढेन छित्वा. खड्गलता. आत्मज्ञानाची खड्गलता. आत्मज्ञान हे क्षीरनीर न्याय आहे ना. आत्मा काय? अनात्मा काय? अनात्म वर्गू नीर. एक ओवी सापडली तुमच्यामुळे. अनात्म वर्गू नीर. जे अनात्मा आहे, देहादिक सगळे पदार्थ हे दिसणारे कसे आहेत? अनात्मा आहेत, जड आहेत, आत्मा नाहीत. अनात्मा. अनात्म वर्गो नीर सांडोनी शुद्ध रसाचे क्षीर. चरताती सविचार राजहंस. अनात्म वर्गो नीर सांडोनी. बघा, हे सांडून याला म्हणतात असंग शस्त्र आहे. आणि हेच प्रपंच वृक्षाला छेदन करण्याचं साधन आहे. असं केलं तरच जन्म मरणातून आपण मुक्त होऊ शकता. हे योग्य दिशा आहे. चला, भरत गेले रामाला भेटायला. कशासाठी गेले?
तर भरताकडे विवेक नावाचं सामर्थ्य, विवेक नावाची वस्तू होती. सांगा, राज्य मिळालं होतं. आता आता सांगलेल्या गोष्टीला सोडून कथा नाही, त्याला धरूनच. राज्य मिळालं होतं, पद मिळाले होते. अहो, एका एका पदासाठी माणसं किती जीवन बर्बाद करायलेत, मरायला तयार आहेत. आता महाराष्ट्राची हाल काय आहे बघा. निवडणूक कवा झाली ना अजून निश्चित झालं नाही पद की कोणाला द्यायचं ते. हे किती राजहंस असतील, किती विवेक असेल या लोकांपासून, तुम्हाला स्पष्ट सांगून देतो. भरताला राज्य मिळालं, सैन्य, राज्य, संपत्ती, सार्वभौम राजा भरत. रामाकडे जायची काय गरज आहे? यांचं पाऊल कोण्या दिशेनं गेलं? भरताचं रामाच्या म्हणजे देवाच्या दिशेनं गेलं. योग्य पाऊल पडत गेलं का अयोग्य दिशेनं गेलं? कोणीकडून कोणीकडे गेला भरत? सांसारिक भोगातून कोणीकडं? देवाकडे गेला. हे विवेक आहे की अज्ञान आहे? सांगा ना तुम्हीच एक बार. विवेक होता. कोणाकडे होता विवेक? हां, भरत विवेकी आहे. आपण कोणीकडे चाललो? आपला विवेक किती जबरदस्त आहे. तर भरत विवेकी आहे. संपूर्ण राज्य, सुख, भोग, विलास, ऐश्वर्य, वैभव. आजकालचं तर साधू बी म्हणालेत की आमचं वैभव आहे, आणि त्या काळचे येडे भरतासारखे वैभव सोडून निघाले. येडेच म्हणावं आता त्याला. निघालं, पायाला चप्पल नाही, राज शृंगार अंगावर नाहीत, तसेच वल्कल धारण केलेला, जटाजूट वळलेले, सादगी राहणे. सादगी श्रृंगार हो गई, आईनों की हार हो गई. आईना बी लाजू लागला त्याच्याकडे बघायला, आहे की नाही? आपण आईण्याला लाजतो, आपण बघायला गेलं तर चांगलं नाही, परंतु त्याला आईना लाजू लागला. किती सुंदरता असेल ते, किती सादगी असेल ते. भरत निघाले. आहार त्याज्य केलेलं आहे, अन्नवर्ज्य आहे. जसं रामाचं व्रत आहे त्याच नेमामध्ये भरत आहे. विवेक आहे की नाही त्याला? सांगितलं की हे राज्य सुख जे आहे, राज हे माझ्यासाठी विषा समान आहे. राम, अरे राज्याच्या नावानं मला विष देऊन तो इकडं आला असतो, आणि म्हणून मी त्या विषाला भिवून अमृताकडे आलो. रामा, मला परत पाठवू नको तू आता. विवेक, काय धैर्य असेल त्या विवेकाचं, काय काय विशेषता आहे. इतक्या ह्याच्यातून मन काढून जाणं सोपं नाही. ह्याच्यासाठी मरणारे जीव, त्याच्यातून निघणारा हा भरत, किती तफावत आहे, किती अंतर आहे. विवेकाची महिमा कशी आहे. भरत निघाले. भेटीगाठी झाल्या, चर्चा झाली, रामानं जवळ घेतलं, आणि शेवटी भरत उठले. दोन्ही हात जोडून रामासमोर उभे राहिले की म्हणले, हे राम, आता तुम्ही परत अयोध्येकडे चाला. कारण की तुमच्याशिवाय अयोध्या सुनी सुनी आहे. जसं शरीर सुंदर आहे, पण त्या शरीरामध्ये चेतना नाही, जीव नाही, तर त्या सुंदर शरीराचा अर्थ काय?
तसं तुमचा संसार खूप चांगला आहे, श्रीमंती आहे, वैभव आहे, परंतु परमात्म्याची विस्मृती झाली असेल, देवाचं त्याच्यामध्ये आधार नसेल, तर अशा सुंदर संसाराला काय करावं? अचेतन शरीर, चेतनारहित शरीर सुंदर असलं तरी काय कामाचं? तसं हे राम, तुमच्या वाचून अयोध्या शून्य आहे, व्यर्थ आहे. आम्ही जगू शकत नाही, राहू शकत नाही. तुम्ही चला परत. राम म्हणाले की भरत, बापाचं वचन मोडायला होतंस का? तुला राज्य करण्याची आज्ञा आहे, मला वनवास करायची आज्ञा आहे. आपण दोघांनीही आपल्या पितृवचनाचं पालन करायचं आहे. असं का तू बापाच्या विरोधात जातोस का? ते म्हणले हरकत नाही, बापाला नाही पटलं तरी हरकत नाही, पण तुम्हाला परत यायचं आहे. आग्रह करायला लागला भरत. गयावया करू लागले, रडू लागले, प्रार्थना करू लागले, चला परत जाऊ आपण, मला हे राज्य नको. भरतानं सांगितलं की हे राम, हे राज्य करणं, संसारात राहून अलिप्त राहणं, हे फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता. हे सामर्थ्य तुमचंच आहे. आमच्यासारख्या जीवाला फसून जाण्याची संभावना आहे. विवेक नाही आमच्यामध्ये. हे राम, हत्तीचं ओझं एखाद्या बकरीवर टाकलं तर ते बकरी वाचते काय? तसं हे राम, हे तुमचं काम मला जर दिलं तुम्ही, तर हे कसं शक्य होईल? हे नको. अशी अनेक प्रकारची प्रार्थना केली. राम ऐकायला तयार नाहीत. रामानं सांगितलं की हे शक्य नाही, हे शक्यच नाही. भरतानं सांगितलं की मी आत्ताच इथं कुशास्तरण टाकतो, गवताचं अंथरण टाकतो आणि त्याच्यावर बसतो आणि उपोषण करून माझा प्राण जाईपर्यंत मी तटस्थ तसाच बसून राहीन. मी परत अयोध्येला जाणार नाही. भरताचं बी निर्वाण, राम बी निर्वाण, दोघांचेही कट्टर एकच. ते म्हणते घेऊन गेल्याशिवाय राहत नाही, हे म्हणते मी कधीच येणार नाही. काय भांडण असेल दोघांचं. आता बी भांडणं आहेत भावायचे. कसले? आता तुमच्या तुम्ही बघा, सत्संग झाल्यावर याच्यात सांगायची गरज नाही, कारण ते सगळ्याला पाठ आहे. शेवटी निर्णय लागला गेला. दोघांचं खूप चाललं. भरतानं प्रयत्न केल्यावर रामानं सांगितलं की अरे बापाची आज्ञा तर सोड, पण माईनं तुला सांगितले राज्यकर्म. तेव्हा भरत म्हणाले की देवा, अरे ते तर जाणून बुजून माया आहे, आणि माया तर कधीही मिथ्या आहे. भरताचं वक्तव्य आहे, मायेनं सांगितलेलं दाखवलेलं जे काय असेल ते मिथ्या आहे, आणि तू सत्य आहेस रामा. या सत्याला सोडून मिथ्याच्या मागं जर मी लागलो, मायेचं ऐकून बी माझा काय अर्थ आहे? म्हणून मी मायाच्या याच्यामध्ये बी पडणार नाही. त्याच्यातून बी भरत राजी होईना. अनेक प्रकारचा प्रयत्न करून करून राम थकून गेले. आता मी बी थकलो, पुढे बी कीर्तनाला जायचं आहे. आपण आता लवकर करू. आता मला याद राहिली नाही, विसरून गेलो तुम्हाला बोलताना. शेवटी वाल्मिक महाराज तिथं आले. वाल्मिकीनं भरताला एकांतामध्ये घेऊन गेला आणि सविस्तर सांगितलं की भरता, तू आग्रह करू नको, भविष्यामध्ये असं आहे, हे राम वनवासातच राहावं लागते. पुढील कार्याची जी योजना होती, सीता घेऊन जाणे, रावणाला मारणे, राक्षस मारणे आदी आदी, हे सगळी कथा भरताला एक गौप्य भरताला सांगितलं. आणि तू आग्रह करू नको. तू आग्रह करशील तर ज्याच्यासाठी अवतार घेऊन आलेत हे राम, ते कार्य होणार नाही. मग ते रहस्य कळालं भरताला
भरत प्रसन्न झाले आणि रामाच्या पादुका घेऊन ते निघाले. आता भजन ऐकलं ना तुम्ही, तर ते वाल्मिकीनं समजावून सांगितलं आणि मग तिथून हे सारे राम आपल्या वनवासाची यात्रा सुरू केली. भरतांनी ते पादुका घेऊन परत अयोध्येमध्ये आले आणि रामाच्याच सत्तेनं भरत राज्य करू लागले आज्ञेनं. तर हे विवेक आहे. सांगितलेल्या आज्ञेचं पालन करणं हे सेवकाचं काम आहे. राजा म्हणून नाही, आता रामाचा सेवक म्हणून, दास म्हणून भरतानं राज्य केलं. आम्हाला जर थोडीशी पदवी मिळाली की आम्ही मालकच होऊन बसतो आम्ही, तर हे काम त्यांनी केलं नाही. असं हे रामकथा सांगते. विवेकपूर्ण आहे सगळं जीवन. ह्या इतिहासामध्ये जे जे होऊन गेले संत महापुरुष राजे महाराजे यांच्यामध्ये किती विवेक होता आणि म्हणून आज त्यांचे आपण हे कीर्ती आपण गात आहोत. विवेक नसता तर आपण कोणाचं नाव घेतलं नसतं. आलं का लक्षात? तुमच्या जीवनामध्ये विवेकाला तुम्ही आमंत्रित करा, बोलवा, त्याला स्वीकार करा. सत्संगामधून काय घेऊन जावं तुम्ही? विवेक घेऊन जा, काही पसारा घेऊन जाऊ नका. तुम्ही अशी अशी पूजा करा, तुमच्या घरामध्ये समृद्धी होते. तुम्ही असं असं यज्ञ करा, तुमच्या घरामध्ये लखपती होतं. तुम्ही असं असं करा, तुम्हाला नोकरी लागते. हे सत आहे की असत? करणं तर करणं म्हणून तर घ्या. तर हे सत्संग नाही, हे असत्संगच चालू आहे आपला. पुन्हा एक बार त्याची स्मरण बुडाला आणून तुम्हाला याद करून दिलो. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. गोपाल कृष्ण भगवान. हरिओम हरिओम. रामकृष्णारी. आज दिनांक 1/12/2024 वार रविवार, सत्संग क्रमांक 2012, मार्गशीर्ष तिथी शुक्ल पक्ष सप्तमी आणि महाप्रसाद गांधीनगर समस्त गावकरी मंडळी छोडा जिल्हा आदिलाबाद यांच्याकडून आज महाप्रसादाचं नियोजन आहे. आणि येणारा रविवार दिनांक 8/12/2024 वार रविवारी खटुकम रामलू सेठ रामा सिलेक्शन यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त सत्संगामध्ये महाप्रसाद द्यायचं नियोजन केलेलं आहे. ते धन्यवाद. दुसरी सूचना, श्री पांडुरंगाच्या आपल्या बांधकामासाठी जे चालू आहे आपली, दर रविवारी एक बी दिवशी एक वारी बी चुकत नाही. दर रविवारी कोणी ना कोणी आपले समोर येत आहेत काम हे देणगी देण्यासाठी. त्यातील आज दगडूबाई गुट्टे गांधीनगर, रामचंद्र गुट्टे गांधीनगर यांच्याकडून 2010 रुपये आपल्या ह्या बांधकामासाठी आलेले आहेत, तरी त्यांचा धन्यवाद. मनोहर गणपतराव चव्हाण पवना यांच्याकडून देखील 2000 रुपये आले, तरी त्यांना धन्यवाद. त्यांनी बापूकडे येऊन पावती घ्यावी ही विनंती. रामकृष्ण हरी. निवेदन संपलं. आवल्या ज्योती ओवाळीता आरती, ओवाळीता आरती, मनोरथ पूर्ण करी गुरुमूर्ती, मनोरथ पूर्ण करी गुरुमूर्ती. आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची, आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची.